तर नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात असलेला शिवराज मोटेगावकर याला लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे। खोपेगाव या ठिकाणी बांधकामाबाबत अनियमितता असल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे। बीपीएमसी प्रणालीद्वारे एका महिन्याच्या आत सुधारित नकाशा लातूर येथील नगर रचना कार्यालयाकडे सादर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप भोसले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे सीबीआयच्या जाळ्यात असलेला शिवराज मोटेगावकर याला जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे। नेमकं काय घडलंय, हे काय वेगळं प्रकरण आहे? शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्तेबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावत लातूरच्या खोपेगाव परिसरात उभारण्यात आलेलं जे बांधकाम आहे ते अनाधिकृत घोषित केलेलं आहे। या बांधकामाबाबत अनियमितता आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला नोटीस काढत तात्काळ कारवाईचे आदेश जे आहेत ते आदेश मागवलेले आहेत। आपण जर बघितलं तर मोठी घडामोड म्हणावं लागेल। नीट पेपर प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर हे सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत। मात्र त्यांनी अनाधिकृतपणे लातूर शेजारील जे खोपेगाव परिसर आहे या ठिकाणी एक गट नंबर 114 मध्ये जे बांधकाम सुरू केलं होतं ते अनाधिकृतपणे सुरू नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।